एनडीआरएफ आणि पीएमआरडी असेल किंवा स्थानिक इथल्या प्रशासनाचं बचाव कार्य सुरू आहे. एक पायाला जखमी होता, परंतु पाण्यात होता, तो व्यवस्थितपणे सुखरूप बाहेर निघालाय. 3 ते 4 जण पाण्यामध्ये ज्यावेळेला घटना घडली त्या उड्या मारल्या किंवा ते पाण्यात पडले तर तेही बाहेर निघालेत. 3 जणांचे या ठिकाणी डेड बॉडी हातामध्ये आलेली आहे आणि एखादे 2 व्यक्ती अजून पाण्यामध्ये किंवा त्या पुलाच्या फॅब्रिकेटेड जो पूल आहे त्याच्यामध्ये अडकल्याची शंका अजून आहे. पूल उचलून बाहेर निघाल्यावरती लक्षात येईल. पूल मुळामध्ये पर्यटकांकरता किंवा 2 व्हीलर नेण्याकरता नव्हता. हा पूल पादचारी होता, शेतकऱ्यांकरता केलेली व्यवस्था होती. परंतु पर्यटक मोठ्या संख्येने येतात. 2 व्हीलरवाले या पुलावरती गाड्या घालणार आणि 100 जर लोक त्या पुलावरती उभे राहिले त्याच्यावरती लोड आला आणि दुर्घटना घडलेली. ज्या वेळेला या पुलाची दुरुस्ती करायला लागेल त्यावेळी दुरुस्ती केली जात होती. याच्यावरती काही संस्थांनी जाळ्या सुद्धा लावून दिल्या की कुणी या पुलातनं कचरा टाकू नये किंवा कुणी याच्यावरती जाऊ नये, ही सुरक्षा केली होती. आणि नव्यानं राज्य सरकारनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साधारणतः 8 कोटी रुपयाचा मंजूर पूल केला. त्या पुलाचंही काम प्रत्यक्षात सुरू होते, परंतु तो पूल 4 व्हीलर किंवा हेवी वाहतुकी करता नव्यानं बांधण्यात येतोय आणि हा पूल हेवी वाहतूक किंवा 2 व्हीलर करता नव्हता. हा पादचारी पूल होता. परंतु पर्यटक नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये अशी निर्बंध घातले. त्या ठिकाणी सुद्धा गाड्या घातल्यावरती ही घटना ठिकाणी घडली असं सर्वांचं त्या ठिकाणी मत आहे. घटना दुर्दैवी आहे. आता कुणाला जबाबदार धरण्यापेक्षा या संकट प्रसंगामध्ये बचाव कार्य सुरू आहे. आता कुणाला वाचवता येईल किंवा कुणाला बाहेर काढता येईल तो प्रयत्न सुरू आहे. तर आपण पाहू शकता हे स्थानिक आमदार होते सुनील शेळके यांनी या ठिकाणी खरं तर सुरुवातीपासून यांचं देखील या बचाव कार्यावर लक्ष असल्याचं पाहायला मिळतं. मात्र तुम्ही माझ्या समोर हा जो लोखंडी सांगाडा पाहू शकता पुलाचा, याच पुलावर मोठ्या संख्येनं नागरिक जे आहे, पर्यटक जे आहेत ते आज या ठिकाणी पर्यटनासाठी आल्याचं पाहायला मिळालं आणि अचानक सायंकाळच्या सुमारास हा पूल कोसळला. पुलावरील 35 ते 40 पर्यटक जे या ठिकाणी वाहून गेल्याचं सांगितलं जातंय. त्यातील आताच आमदार महोदयांनी सांगितलंय त्याप्रमाणे जवळपास 3 मृतदेह सापडले तर 30 ते 35 पर्यटकांना या ठिकाणाहून रेस्क्यू करण्यात आलंय. हा पूल फक्त पायी चालण्यासाठी म्हणजे पादचाऱ्यांसाठी हा पूल होता. मात्र काही हौशी पर्यटकांनी या पुलावरून दुचाकी वाहनं देखील घातली होती. ती दुचाकी तुम्ही पाहू शकता मध्यंतरी अडकल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि त्यामुळे या ठिकाणी अचानक पुलावर गर्दी झाली आणि हा पूल जो आहे तो जशास तसा या नदीच्या पात्रात कोसळल्याचं पाहायला मिळतंय. पण पाहू शकता एनडीआरएफच्या जवानांकडून या पूल हटवण्याचं काम सुरू आहे. कारण या पुलाखाली पुलाच्या सांगाड्याखाली काही नागरिक दबले असण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे तातडीनं लवकरात लवकर हा पूल बाजूला करण्याचं काम जे आहे ते एनडीआरएफच्या जवानांकडून युद्ध पातळीवर